मी सांगितलं ना दळवी साहेबांच्या बाबतीमध्ये जो काही गैरसमज झाला होता तो पालकमंत्री पदावरच झालेला होता. त्या संदर्भामध्ये तटकरे साहेबांनी तिथे निर्णय दिला होता. मुद्दा असा राहिला, त्या प्रोसिजरमध्ये मी होतोच ना. महेंद्र दळवींच्या कन्येचा फॉर्म आदल्या दिवशी विकास गोगावलेने 2:45 वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन मागे घेतला. दुसऱ्या दिवशी मी स्वतः परभणीच्या प्रचारामध्ये असताना मला मोबाईलवर बघायला मिळालं की युबीटीचे उमेदवार कसे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले, त्यांच्यावर कोण कोण होते, मग काय पत्रकार परिषद झाली, मग रात्री कोण कुठं विमानानं गेले, हे मला नंतर कळलं. आता नंतर फक्त मला अजून हे कळलेलं नाही ते आता भाजपमध्ये जातात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जातात, हे फक्त मला कळलेलं नाही. तो फॉर्म घ्यायच्या प्रोसिजरमध्ये मी नव्हतो असं म्हटलं. बिनविरोध जागा सोडण्याचा विषय बिनविरोधचा आणि काही नाही. जागा ज्यावेळी सोडली तर बघा आमची मतं किती होती, सगळ्यात जास्त आमची शिवसेनेची मतं होती. आम्ही नेतृत्व मानतो. देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा असा असा निर्णय आहे, शिंदे साहेबांनी आदेश दिला, आम्ही सगळे शांत झालो. आम्ही तयारी केली, कसं मतदान पडणार आहे, कशा पद्धतीनं पडणार आहे ह्याची सगळी तयारी केली. आणि अचानक मी परभणीला असताना कुठेही मला त्या प्रोसेसमध्ये विश्वासात घेतलेलं नव्हतं. मी ठामपणानं सांगतो ना, तुमच्या समोर सांगतोय. त्यामुळे त्या प्रोसिजरमध्ये कदाचित माझी आवश्यकता नसेल. त्याच्यामध्ये कुठं काय, पालकमंत्रीपद जाहीर करणं हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना असतात आणि मुख्यमंत्री महोदय योग्य वेळी निर्णय घेतील. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध पार पडली आणि त्यानंतर आता कोकणातील नेत्यांमध्ये कुठेतरी अंतर्गत सुप्त संघर्षसुद्धा दिसायला लागला आहे. काही वेळा तो उघडपणे जाणवतो आहे. तुम्ही म्हणाल नेमकं काय झालं, तर अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवडणूक झाली, निवडून आले आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा कोकणातून विधान परिषदेत गेली. पण त्यानंतर मात्र ही बिनविरोध झालेली निवडणूक आणि त्यानंतर आता जे राजकीय वातावरण किंवा आरोप प्रत्यारोप जे सुरू झालेत त्याच्यामध्ये कुठेतरी कोकणचे नेते म्हटलं की डोळ्यासमोर आपल्याला येतात. पहिले सुनील तटकरे, उदय सामंत, नारायण राणे आणि रामदास भाईंनासुद्धा कोकणचे नेते म्हणून बोललं जातं. आता हे सगळं सुरळीत चालू होतं. महायुतीच्या सरकारमध्ये सगळे घटक पक्षामधले, मित्रपक्षातले, शिवसेना पण, राष्ट्रवादी काँग्रेस कोण, महत्त्वाचे 2 घटक पक्ष. सुरुवात झाली ती रामदासभाईंनी केली. रामदासभाईंनी सुनील तटकरेंची अचानक टीका केली. विश्वास ठेवण्यास योग्य नाहीत असं तटकरेंच्या बाबतीत ते बोलले. तटकरेंनी सुद्धा रत्नागिरीमध्ये रामदासभाईंना नेमकं आता ह्यावेळेला असं का बोलावं लागलं, का बोलतायत या संदर्भात बोलता बोलता तो विषय एवढा टोकाला गेला की वैयक्तिक टीकेवरती सगळा विषय आला. दरम्यानच्या काळात रत्नागिरीमध्ये उदय सामंतांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये एक प्रश्न विचारला की विधान परिषद निवडणुकीमध्ये अनिकेत तटकरेंची झालेली निवड आपण कसं पाहता. त्यावरती त्यांनी त्यांच्या मनात असलेली खंत त्यावेळेला ते बोलले होते आणि आताही बोलून दाखवली. त्यांचं म्हणणं असं होतं की विरोधी पक्षाचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने म्हणजे ही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातले सामंतांचे प्रतिस्पर्धी, त्यांना मागे घेण्याची काही गरज नव्हती की त्यांना मागे घेण्यासाठी विनंती करण्याची गरज नव्हती. कोणी केली होती तर ती त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता मत्स्य मंत्री नितेश राणे यांनी. बरं, पुढाकार घेतला होता, ऐन वेळेला माघार घेण्याचा निर्णय झाला. ते नितेश राणे बाळ मानेंसोबत जिल्हाधिकाऱ्याला आले, उमेदवाराचा माग घेतला. पण हे सगळं घडत असताना ह्याची यचकिंतही कल्पना, कजवूरही कल्पना उदय सामंतांना दिली गेली नाही असं उदय सामंतांनी काल स्पष्टपणे पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले. परभणीत होतो म्हणाले मी आणि सोशल मीडियावरती बघितलं तेव्हा कळलं की बाळ मानेंनी माग घेतलं. वास्तविक त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे महेंद्र दळवींची कन्या हिने भरलेला उमेदवारी अर्ज, त्यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांमध्ये झालेली चर्चा आणि तिने शेवटच्या क्षणाला घेतलेली माघार हे खरं तर तटकरेंसाठी दिलासादायक होतं. निवडणूक झाली असती तर काय झालं असतं हे देवच जाणो. पण शिवसेना म्हणून मोठा पक्ष होता, 3 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मते शिवसेनेची होती. असं असतानासुद्धा त्या पक्षाचे जे विद्यमान आमदार आहेत त्या पक्षाला ती उमेदवारी द्यावी असा निर्णय वरिष्ठ पातळीवरती महायुतीतल्या नेत्यांनी घेतला. मग हे सगळं घडत असताना उदय सामंतांना त्यांनी कल्पना द्यायला हवी होती. का दिली गेली नाही ते म्हणाले मला त्यांनाच ठाऊक. पण तटकरेंनीसुद्धा परवा दिवशी रत्नागिरीमध्ये दिशा समितीनंतर पत्रकारांशी बोलताना उदय सामंतांचे फार मोठे यामध्ये सहकार्य मिळालं, मी त्यांचा आभार मानतो असं बोलल्यानंतर त्या संदर्भातसुद्धा विरोधाभासात उदय सामंतांनी आपली भूमिका मांडली की हे सगळं जरी खरं असलं तरी ज्या वेळेला
बाळमानीने उमेदवारी मागितली त्यावेळेला मला कल्पना दिलेली नव्हती. तर दुसरीकडं रामदासबाई थेट सुनील तटकरेंवर ती टीका करायला लागले. त्याला उत्तर रायगडमध्ये सुनील तटकरेंनी दिलं. अगदी एकेरी भाषेमध्ये सुद्धा उल्लेख झाला. यापुढे बाह्य हा शब्द मी त्यांना वापरणार नाही इथपर्यंत तटकरे बोलले. हे सगळं घडत असताना काही लोकांनी जिल्हा बँकेवर टीका केली. वास्तविक जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे, जिल्ह्यातल्या लोकांची बँक आहे. जवळजवळ जिल्ह्यातले 600-750 कर्मचारी तिथं आपला रोजीरोटीचा प्रश्न त्यांचा जिल्हा बँकेने सोडवला आहे. असं असताना टीका करताना सुद्धा कुठेतरी त्या मुलांवरती किंवा शेतकऱ्यांवरती संभ्रम निर्माण होईल, भागधारकांनी याचा कुठेतरी कोणीतरी संबंधितांनी विचार करायला पाहिजे. राजकारण हा भाग वेगळा, सहकार क्षेत्र हा भाग वेगळा, पण त्याच्यातून सुद्धा कुठेतरी सुनील तटकरे खासदार यांना कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्नसुद्धा त्या माध्यमातून काही जणांनी केला. आता हे सगळं घडत असताना आता नेमकं महायुतीतले हे नेते रामदासभाई कदम, उदय सामंत असतील, नारायण राणे असतील किंवा आणि सुनील तटकरे असतील, पण विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर त्या निवडणुकीतलं राजकीय कवित्व मात्र अजूनही संपलेलं नाही. त्यामुळे आता महायुतीतले एकत्रित निर्णय घेताना, टीका करताना भविष्यामध्ये हे वातावरण कुठपर्यंत जाईल हे आता येणारा काळच सांगेल. पण त्यामध्ये सुद्धा सुनील तटकरेंची जिल्हा नियोजनमधून मंजूर झालेली जिल्हा परिषदेतली कामंसुद्धा अडवल्याचा आरोप सुनील तटकरेंनी 2 दिवसांनी रत्नागिरीतल्या पत्रपरिषदेमध्ये केला. आता अडवलेत कोणी कामं? त्या बाबतीत त्यांना विचारलं, ते म्हणाले महायुतीतल्या नेते करतील असं मला वाटत नाही. मग कोणी अडवलं? अधिकारी एवढं धाडस करू शकतात? काही खासदारांचं, माजी पालकमंत्री, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष, सत्तेतले प्रदेशाध्यक्ष असं असताना अधिकारी ते कामं अडवतील? पण ह्यामागे सुद्धा कोणाचं तरी त्यामध्ये राजकीय इंटरेस्ट असावा किंवा त्यामध्ये राजकीय कुरघुडी असावी. तसंच मंडणगड नळपाणी योजनेचं झालं, आरोप प्रत्यारोप. तटकरेंनी आपली भूमिका मांडला तरी योगेश कदमांनी खेडमध्ये सुनील तटकरेंनी टीका केली. तसं पाहायला गेलं तर 3 साडी महायुती सत्ता आली तरी मंडणगड दापोली खेड म्हणजे उत्तर रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कधीच पटलं नाही आणि ह्याच्यापुढे पटेल असे वाटत नाही. त्यामुळे एकंदरीत सारासार विचार केला ना तर विधान परिषद निवडणूक संपली, मात्र कोकणातल्या नेत्यांचं राजकीय कवित्व मात्र अजूनही सुरू आहे असंच म्हणावं लागेल. टाईम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.